आपल्या 10-12 शेळ्यांपैकी मला फक्त बाहेर 4च शेळ्या दिसू राहिल्यात, बाकीच्या गेल्या तर गेल्या कुठं. तर रामकृष्णारी मंडळी, आता हे बदक आणि राजहंस पाळणं सोपं आहे बरं का, पण त्याच्या मागं इतकी घाण करतात ना, हे लिटरली हौदाचा गटारवाणी वास येत होता. धू माझे इतके हाल झालेत. फायनली त्याला पूर्ण स्वच्छ केला. 1 तास लागला हो मला. शेवाळ पण लय झालं होतं बरं का. आधी तर वाहतं पाणी असतं तिथं नाही होत शेवाळ, पण आता स्थिर पाणी असलं ना मरणाचं शेवाळ होतं. आता थोडं पाणी मी त्याच्यात भरलंच होतं, अर्धा हाऊस झालाच होता. तर सगळे राजहंस आणि बदक आले बाबा त्याच्यात पवायला. मग त्यांनी अंग स्वच्छ करून घेतलं आणि तेवढ्यात मी ना कोंबड्यांना पण बाजरी आणि थोडा भात उरला होता तो टाकला होता. पण शेळ्यांनी काय केलं की बाबा सगळ्याच्या सगळ्या तिकडे पळाल्या आणि अर्ध्याच्या निम्म्या शेळ्यांनी तो खायला पण चालू केलं होतं. आता ज्यांनी खाल्ला ना त्यांना मी डायरेक्ट शेड मध्ये कोंडून ठेवलं, कारण की भातानी लवकर पोट फुगत असतं. पाणी जर प्यायले असते ना झालं होतं मग कल्याण. त्याच्यामुळे मग त्यांना आहे ना पाणी न प्याता मी डायरेक्ट कोंडून ठेवलं. आता 4-5 तासांनी सोडतो त्यांना, पण त्याच्या आधी आपल्याला बाकीच्या शेळ्यांना बी खायला टाकावं लागेल. आता त्यांनाच गवत टाकत होतो काल कोथंबीरीतून आणलेलं. तर बघा ही गौरीच्या शिंगावर त्याचे निम्मे पडलंय भो गवत. मग नंतर 4-5 तासांनी शेळ्यांना पण सोडून दिलं, त्या पण खायला लागले मस्तपैकी. आज आहे ना आपल्याला ती पिंपळाची फांदी तोडली होती ना, तिची लाकडं लावायची होती पिंपळाच्याच खोडाच्या अवतीभोवती. मग ते लावून घेते मस्तपैकी. घरी आलो गावताला पाणी द्यायचं होतं, ते तिथं बघतोय मला 2 आंबे सापडले. आता आपल्या आंब्याचे आंबे इतक्या लवकर तर निघत नाही बरं का, पण ह्या वर्षी कस काय माहिती मस्तपैकी पाड गळून पडलेत. काल वारं आलं होतं कदाचित त्याच्यामुळे पण पडले असते. पण चला आता मस्त पोट भरून आंबा खाऊ. तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. करत नाही तुम्ही नक्की करा लगेच.